हरिओम. आत्माराम त्याग निरूपण भाग 27. येथे तुझे काहीच नाही. समर्थ शिष्याला या ओवीतून समजून सांगतात की येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. आता इथे म्हणजे कुठे, तर या पृथ्वी तलावर. तर खरं म्हणजे काय आहे, त्यांनी आधी 25व्या ओवीपासून सुरुवात केली शिष्याला ज्ञान देण्याचं. ते 25व्या ओवीमध्ये म्हणालेले की अरे तू कोण कोणाचा, कोठून आले शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. अरे तू या जन्मामध्ये इथे आत्ता अनेक गोष्टी, अनेक व्यवधानं, अनेक गोष्टी माझ्या माझ्या म्हणत म्हणत त्यात माया, मोह, ममता, लोभ, जिव्हाळा हे सगळं करण्यात अडकून बसलेला आहेस. एकदा आपण हा दृष्टांत बघितला का नाही मला आठवत नाही, पण तरी बघूया की मला काय पाहिजे इथे येऊन हे अजून आपल्याला कळालेलं नाही आहे. एकदा एक प्रधानजी म्हणतात की राज्य सरकार आता आपल्या तुरुंगामध्ये 100 कैदी झालेले आहेत बरं का, जरा नीट लक्ष द्यावं लागणार आहे. आता राजा म्हणाला आता काय करायचं म्हणे, एवढे 100 कैदी कशाला ठेवायचे, सगळ्यांना मुक्त करून टाका म्हणे, काही गरज नाही आहे कोंडून ठेवायची. प्रधानजी म्हणाले असे जर कैद्यांना मुक्त करून टाकलं तर अजून अराजकता माजेल, अन्याय अत्याचार होईल सगळीकडे. पण आता राजाला नाही कसं म्हणायचं ना. प्रधानजी हुशार, ते म्हणाले राज्य सरकार आपण असं करू म्हणे, उद्या जाऊ तुरुंगात आणि आपण प्रत्येकाला विचारू म्हणे तुला काय पाहिजे, ज्याला जे पाहिजे ते देऊ. ठीक आहे. राजा म्हणाला अरे वा खूप चांगली आयडिया आहे. गेल्यानंतर एकाला विचारलं काय पाहिजे तुला, तर तो म्हणाला खूप दिवस झाले गुलाबजाम खाल्ले नाही, गुलाबजाम पाहिजेत. दुसऱ्याला विचारलं काय पाहिजे, तो म्हणतो अहो खूप घाणेरडे कपडे झालेत म्हणे, नवीन कपडे घालायचे होते. असं करत 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 99 लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी मागितल्या. एक कैदी होता, तो म्हणाला खरंच मी जे मागेल ते मला मिळणार आहे का. प्रधानजी म्हणाले अहो आज राज्य सरकार खुश आहेत, तुम्हाला ज्यांना जे पाहिजे ते मिळणार आहे. तो एकटाच एकमेव कैदी म्हणाला की तुम्ही जर खरंच खुश असाल, तुम्ही जर खरंच काही देणार असाल तर मला या तुरुंगातून मुक्त करा. एकानीच मुक्तता मागितली, बाकी सगळेजण इथे अडकून बसले. कशामध्ये, मोह मायेमध्ये आणि या भौतिक सुखामध्ये. कारण अजून आम्हाला म्हणजे ते कैदी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, मीच आहे. अजून आम्हाला काही माहिती नाही आहे की मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो आहे, पूर्वी मी कोण होतो. आणि तसंच 26व्या ओवीमध्ये जे सांगितलं समर्थांनी, अरे तो जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, पाहिजे आता. केव्हा, ऐसे तुवा विचारिले पाहिजे आता. आता तुला विचारलं पाहिजे की अरे तू या जन्मात काय काय करतोय, किंवा यापूर्वी तुझं काय केलेलं होतं, आता तू जन्माला कशाला आलेला होता आणि तू कशाला आपलं मानतो. तर खरं यातलं तुझं स्वतःचं असं काहीच नाही. अहो एका माणसाने काय केलं होतं, जो श्रीमंत होता, ताकद होती त्याच्यामध्ये, पैसा होता, सत्ता होती, तो समुद्राच्या तिथून जाता जाता एका मच्छीमार असणाऱ्या गरीब बिचाऱ्यांनी मोठाच्या भला मोठा मासा असा पकडला. त्याच्या हातात मासा आला. हे बघितलं या श्रीमंत माणसाने. त्याने काय केलं, ताकदीने तो मासा त्याच्याकडून खटकन हिसकावून घेतला. आणि त्या मासा खटकन हिसकावून घेताना त्याचा काय काटा असतो काय नाही ते त्याला चावल्या गेला. आणि मग हा गरीब बिचारा विवळत विवळत आला आणि विचार करायला लागला, अरे अरे मी गरीब आहे, चांगलं माझ्या सगळ्या पोरा बाळांना अन्न खायला मिळालं असलं असतं, पण या श्रीमंत माणसाने इतक्या ताकदीने हे ओढून घेतलं, हे काही यांनी खरं तसं चांगलं केलं नाही, पण मी गरीब बिचारा काय करू शकणार आहे, असं म्हणून तो विवळत विवळत निघून गेला. आता हा श्रीमंत माणूस तो माशाचा काटा टोचला, त्रास व्हायला लागला. मग डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाले अहो काय झालं म्हणे, अंगठा कापावा लागणार आहे म्हणे तुमचा, नाही तर पूर्ण हात तर ते गँग्रीन होऊन जाणार आहे तुम्हाला. मग तो म्हणाला अंगठ्याची गरज नाही बाबा, हात राहायला पाहिजे. हात कापला,
परत 8 दिवसांनी या म्हणाले. 8 दिवसांनी बघितलं तर अरे परत तो खांद्यापर्यंतचा हात कापावा लागला. अरे म्हणे काय झालं. शेवटी असं करत करत डॉक्टर जरा मानसिक आणि असा विचार करणारे, कर्माचा सिद्धांत त्यांना माहिती होता, त्याचा अभ्यास करणारे होते. ते म्हणाले भल्या माणसा, या 15-20 दिवसात, या महिन्याभरामध्ये तुझ्याकडून काही अपराध घडला का? कारण आधी अंगठा तोडावा लागला, मग पंजा तोडावा लागला, मग कोपरापर्यंतचा हात काढावा लागला, आता खांद्यापर्यंतचा हात काढावा लागला. तो म्हणाला हो गडे, माझ्याकडून असा असा अपराध झाला. आणि मग तो त्या कोळ्याकडे जाऊन क्षमा मागायला गेला. अर्थात ह्याच्याजवळ स्वतःचं असं काय होतं? तसं काहीच नव्हतं ना. हात कापत कापत चाललेला होता. पण शेवटी जो आत्मा आहे तो राहावा ह्यासाठी तो हे सगळं काही करत होता. इतके व्याधी सहन करत होता. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, येथे तुझे काहीच नाही. जो माझा हात म्हणतो तो हात त्याचा राहिला होता का? नाही. म्हणून येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही. चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. म्हणून समर्थ म्हणतात, तू इथे चुकून आला आहेस, यायला नको होतंस, तो आला आहेस, जिथून आला आहेस तिथे जा. म्हणजे तुझं जे मूळ स्थान आहे ते शोध, तिथे जाऊन पोहोच. म्हणजे मग कसा आनंद मिळतो हे बघ. कारण काही चुकीने किंवा प्रमादाने तुला इथे यावं लागलं आहे. इथे का यावं लागलं? कारण देहाचं अज्ञान. म्हणजे आमचे जे एका देहामध्ये 4 देह आहेत ना, त्यातला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. कारण देह हा कशाचा आहे? अज्ञानाचा आहे. तिथेच जर समजा ज्ञान झाला असला असतं की बुवा हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मग ती वासना तिथेच समूळ नष्ट करून टाकली असती, तर मग परत या पुनरपी जन्म पुनरपी मरणम यामध्ये, या चक्रामध्ये अडकला नसता. आणि जिथून आला, कुठून आला? हा ब्रह्म जे सगळीकडं व्यापलेलं आहे ते परब्रह्म, आणि जे आतमध्ये गेलेला आहे तो आत्मरूपाने असणारा आत्माराम आहे. म्हणून त्या आत्मारामाला जर शोधलास, तिथेच जर स्थिर झालास, तर परत या इथे तुला यावं लागणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देतात की बाबा रे, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही. चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. आता तरी तू स्वतःमध्ये खऱ्या अर्थाने जागृती निर्माण करून घे. जिथून आला आहेस तिथे जाण्यासाठी तुझं मन अगदी स्वच्छ, निर्मळ, पवित्र, निरहंकारी, निशंक. म्हणूनच निशंक होई रे मना. कशासाठी? तर संशय मनामध्ये धरला नाही तर त्या परमात्म्यावर दृढ विश्वास निर्माण होतो आणि जातो कुठे? जेथीचा तेथे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.